सकाळी या ठिकाणी साजरा झालेला आहे। संपूर्ण देशभरातून आणि महाराष्ट्रातून जिजाऊ प्रेमी आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी आणि सर्व आपल्या हितचिंतकांना मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मी सुद्धा आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 428व्या जन्मदिवसाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। भाऊ, एकत्रित जर बघितलं तर सिंदखेड राजा मूलभूत सुविधाचा अभाव या ठिकाणी अनेक नाराजी व्यक्त केली आहे। एकंदरीत घोषणा होता प्रत्यक्षात विकास। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, पण या विकास आराखड्याची कामं ही वेगवेगळ्या विभागाकडे आहे, कारण की या ठिकाणच्या बऱ्याचशा वास्तू या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतात, काही वास्तू ह्या राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतात, काही कामं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत आहेत, काही नगरपालिकेच्या माध्यमातून होत आहेत। आणि आपणा सर्वांनाही माहीत आहे की पुरातत्व विभागाची कामं करत असताना त्याच्यामध्ये अतिशय काळजी घेतली जाते, बारकाई पाहिल्या जाते आणि जे जुनं स्वरूप आहे त्या वास्तूच्या स्वरूपामध्ये कुठलाही जास्तीचा बदल होऊ नये याची काळजी घेत असल्यामुळं या कामांना निश्चितपणानं उशीर लागत आहे। पण सातत्यानं आम्ही या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये बैठका घेऊन या कामाला गती देण्याचा प्रयत्न करतो। आताही लवकर आम्ही याच्या पुन्हा बैठकी घेऊन ही कामं पुन्हा पूर्ण होण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। सिंदखेड राजा म्हणजे मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेले होते, त्यावेळेस सुद्धा मोठ्या आठवड्याच्या घोषणा झाल्या होत्या, मात्र तो काळ भरपूर लोटला गेला, मात्र विकास होतच नाही अशी खंत खूप व्यक्त केलं जात आहे। नाही बघा, विकास होत नाही। आपण जर या सिंदखेडराजा परिसरामध्ये आजही आपण जिजामाता जन्म ठिकाणाच्या परिसरामध्ये आलेलो आहोत। दरवर्षी या ठिकाणी आल्यानंतर कुठल्या ना कुठल्या वास्तूमध्ये नवीनपणा आलेला दिसतो, ते लहान मोठे नवीन कामं त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतो, कामं सुरू आहेत। पण ही पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असल्यामुळं आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जी जुन्या वास्तूचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये फारसा बदल होऊ नये याची काळजी त्यांना घ्यावं लागत असल्यामुळे या कामाला थोडा उशीर लागत आहे। ही गोष्ट जरी खरी असली पण हा विकास आराखडा लवकरात लवकर